गुड मॉर्निंग एव्हरीवन. जय श्री महाकाल. तर आज संडे होता त्यामुळे सगळेच फ्री होते आणि मग ते मला बोलले की तुला बस स्टॉपला सोडायला येतो. ते असे थांबलेले, असे बोलतात की म्हणजे तू मुलीसारखी दिसते आणि मी लग्न झाल्यासारखा दिसते फक्त, अशी आमची मस्ती चाललेली. आणि बस तर आमची शेवटी दूरच थांबलेली, ती काही यायला तयारच नव्हती. आज आम्ही वाट बघून बघून थकलो आणि त्यानंतर बस आली. रविवारी रस्ते मोकळे असतात पण तरी वाटतंच ना की उशीर होईल. आणि शेवटी आली बस आणि निघालो आणि दिवस संपवला. तर रात्री जरा म्हटलं बाहेर भटकावं. अशी FC रोडची गर्दी बघितली. सगळ्यांकडे एवढे पैसे कुठून येतात शॉपिंग करायला, मला हेच समजत नाही. भले ते FC रोड असो, स्वस्तात गोष्टी मिळतात ती गोष्ट वेगळी, पण तरी पैसे कुठून येतात भाई. हमें तो कभी शॉपिंगवाली वाईब आती नाही. म्हणजे शॉपिंगवाली वाईब आली तरी जात नाही, मी खर्च करत नाही. ते बोलतात ना हातातून पैसा सुटत नाही, तर माझं तसंच आहे. माझ्या हातातून पैसा सुटत नाही किंवा मला सोडायचा नसतो. आणि मग रात्री सायन्सची पण सुट्टी असते, वीक ऑफ असतो. ते आणि त्याचे बाबा आलेले घ्यायला. मस्त आम्ही निघालो घरी जायला. आणि एक संध्याकाळी आम्ही ॲक्सिडेंट बघितला. म्हणजे IBMच्या तिथे समोर, म्हणजे आम्ही अचानक ते टू व्हीलरवाला समोर आला आणि त्याने ब्रेक दाबला आणि त्याला एक अल्टो ठोकली खूप जोरात. अल्टो होती की सुझुकी होती माहीत नाही. आणि त्याच्या मागे परत एक सुझुकीची कार ठोकली. म्हणजे इतका जोरात तो आवाज होता ना, ते बोलतात ना की हार्ट ब्रेक झाल्यासारखं. मला इतकं घाबरल्यासारखं झालं. आणि त्याच्या मागे इर्टिगावाला पण ठोकला. आणि आम्ही तर बाजूला आलो, पण त्यांचं खूप वेळ चाललेलं. मग ते बघून गेलो घरी, जेवून झोपून टाकलो. थँक्यू.